नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नोटीस आलेल्या पेपरला वाचलं 400 जणांना नोटीस त्यांनी 149 चे दिलेले आहेत. त्यामध्ये बरेच जण आमचे या ठिकाणी 3-4 जण आहेत त्यांना नोटीस या ठिकाणी आलेले आहेत. आणि नोटीस आतापर्यंत आम्ही आयुष्यभर काम करतो इथं समाजसेवाचं, पण गणपती दोरोडी याला 149 च्या नोटीस आलेल्या बघितल्या, पण सभेला 149 ची नोटीस आलेली पहिली वेळेस बघितली. महाराष्ट्रात जरांगे पाटलाच्या एवढ्या सभा झाल्या, 149 ची नोटीस कुठं त्या ठिकाणी गेली नाही. पण बीडला विशेष 149 का नोटीस दिली ही सुद्धा आमच्या पुढे या ठिकाणी शंका आहे. आणि 149 ची नोटीस ज्यांना दिली त्यांना काही जणांना आल्यात, काही जणांना येतील. आता आल्यापैकी बरेच जण या ठिकाणी आहेत, पण मला शासनाला एवढंच सांगायचं आहे की 149 च्या नोटीस द्यायच्या कशासाठी. इथं आम्ही शांततेत मराठा समाज या ठिकाणी जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये काम करतोय. आरक्षण मागणं हे का चुकीचं आहे का? आणि या ठिकाणी शेवटची सभा या ठिकाणी महाराष्ट्रातली ठुलेली आहे आणि ही जन्मभूमी आहे जरांगे पाटलांची, कर्मभूमी जालना आहे. मग या ठिकाणी सभा दिल्यावर 149 ची नोटीस अशी पोलीस खात्याला काय शंका वाटते की त्यांनी 149 च्या नोटीस आम्हाला द्याव्या. आमच्याबरोबर त्यांनी द्यायच्या आधी चर्चा करायला पाहिजे होती, नंतर त्यांनी नोटीस दिली असत्या तर गोष्ट वेगळी आहे. पण 149 नोटीस तुम्ही बी आतापर्यंत बघितलं, नोटीस कधी देतात? ज्यावेळेस काही उत्सव असेल त्या ठिकाणी त्यावेळेस नोटीस असतात. आता मराठा समाजासाठी, हक्कासाठी, लेकरन बाळांसाठी या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला नोटीस द्यायचं कारण काय? मग आजपर्यंत या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, तिथं अशाच 149 च्या नोटीस दिल्यात का? हा प्रश्न आमच्या समाजासमोर आलेला आहे. प्रत्येक जणावर पेपरला बातमी वाचल्यापासून बऱ्याच जणांना नोटीस आल्यापासून आमची ही चर्चा समाजामध्ये प्रत्येक जण ती चर्चा करतोय. ओके, 23 तारखेला जी सभा आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि आयोजक यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. वेळोवेळी त्यांच्यामध्ये जे काही अडचणी आहेत त्याच्या संदर्भात चर्चा होत असते. आम्ही सुद्धा पाहणी केली, त्याच्यामध्ये ज्या बाबी काही महत्त्वाच्या निदर्शनास आलेल्या आहेत त्यांच्यावर चर्चा झालेली आहे. सभेला येणाऱ्या जे नागरिक आहेत त्यांनाही असुविधा होऊ नये. कॉमन नागरिक जे काही सामान्य नागरिक आहे त्यालासुद्धा जो काही प्रवास करायचा आहे त्याच्यात कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने निश्चितपणे नियोजन केलेलं आहे. ट्रॅफिक डायव्हर्जन मांजरसुंबा आणि पाडळशिंगे येथून करण्यात आलेलं आहे, त्यामुळे कुठले हेवी व्हेकल्स या मार्गावर निश्चितपणे नसतील आणि इमर्जन्सी व्हेकलसाठी हा राष्ट्रीय महामार्ग खुला असणार आहे. आमचा बंदोबस्त व्यवस्थित लावलेला आहे. जे कोणी नटोरियस एलिमेंट आहेत त्यांच्यावर आमचा वॉच आहे आणि आयोजकांकडूनही त्यांना निश्चितपणे समज देण्यात येईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि जी काही एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा एक आचारसंहिता या सभेच्या दृष्टीने यापूर्वीच्या ज्या सभा झाल्या त्यावेळेला त्याचं पालन करण्यात आलं होतं, तसंच यावेळेलाही करण्यात येईल यासाठी आम्ही समन्वय एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि त्यांनीसुद्धा तसं मान्य केलेलं आहे. आणि कुठल्या अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टीने आम्ही पूर्णतः खबरदारी घेत आहोत. बाहेरून वाढीव मनुष्यबळही देण्यात आलेलं आहे. SRPच्या 3 कंपन्या, होमगार्ड्स आणि जिल्हा पोलीस दलातील मॅक्सिमम फोर्स या दृष्टीने सतर्क आणि उपलब्ध राहणार आहे. बीडमध्ये यापूर्वी